शेतकरी बांधवांनो नमस्कार. शेतकरी बांधवांनो, आपल्याच्या आधुनिक मानदेश शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, मी तुमच्यापर्यंत खूप सुंदर अशा शेतकऱ्यांच्या यशोगाथा पोहोचवत असतो. आज आपण आलेलो आहोत बिदाल या गावी. खरं तर बिदाल या गावी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये डाळिंबाची लागवड केलेली आहे आणि त्या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत. आणि आपल्याबरोबर एक शेतकरी आहेत, ते म्हणजे राहुल चिरमे. त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत. त्यांनी सुद्धा ही आपण बघत आहोत की डाळिंबाची बाग त्यांची आहे आणि जवळपास त्यांनी 1,500 झाड आता लागवड केलेली आहे. त्यांची आत्ता ही बाग आहे ती हार्वेस्टिंगला, म्हणजेच आत्ता त्यांची बाग काढायला आलेली आहे. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. साधारणपणे त्यांना या बागेतून जवळपास 25 ते 30 लाख रुपये मिळणार आहेत आणि त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत, बोलणार आहोत. तर सुरुवातीला स्वागत करूया आपल्या या कार्यक्रमात. नमस्ते. नमस्ते. तर थोडक्यात तुमचा परिचय आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवा. माझं नाव राहुल सांगदेव चिरमे, मुक्काम पोस्ट बिदाल, तालुका मान, जिल्हा सातारा. नक्कीच. खरं तर शेतीमध्ये तुम्ही कधी उतरला त्याबद्दल काय सांगाल मला? मी साधारण कॉलेज पूर्ण केल्यानंतर 2001 सालापासून शेतीमध्ये आलो. बरं. शिक्षण तुमचं किती झालं? मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि नंतर मी शेतीत आलो. कुठल्या साईडने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं? मी साधारण कॉमर्समध्ये होतो. कॉमर्समध्ये. आणि मग तुम्हाला ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर पुढं का वाटलं नाही आपल्याला शिकावं आणखीन किंवा नोकरी करावी असं? तेवढे शिकून म्हणजे तेवढ्या पगाराची नोकरी मिळणं आणि कॉम्पिटिशनचा विचार केला तर मला शेतीत म्हणजे चांगला इंटरेस्ट वाटला. आवड होती. हां हां. मग ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा शेतीमध्ये आला तर त्यावेळेस कुठली शेती तुम्ही केली ती? सुरुवातीला आमच्याकडे कांदा असायचा. बरं. पारंपरिक पीक केली जायची. हां. त्या पिकामध्ये म्हणावं असं उत्पादन येत नव्हतं. बरं. त्या म्हणजे तेवढा आर्थिक फायदा होत नव्हता. मग किती म्हणजे काय झालं नक्की त्यावेळेस? पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही आला कांदा केला त्यावेळेस काय झालं पहिल्यांदा? कांद्याचा खर्च आणि उत्पादन हा आर्थिक मिळच बसत नव्हता. बरं. मग आम्ही थोडा फळबागेकडे वळालो. बरं. किती साली फळबागेकडे वळालो तुम्ही? 2005 सालापासून आम्ही डाळिंबागेकडे वळालो. 2005 सालापासून? नक्कीच. मग 2005 साला तुम्ही समजा डाळिंबागेकडे वळालात तर कारण तुम्ही सांगितलं की इतर पारंपरिक पिकामध्ये तुम्हाला परवडत नव्हतं डाळिंबागेकडे. तर डाळिंबागेकडे ज्यावेळेस तुम्ही आला तर त्यावेळेस कोणतं बाग लावावी किंवा कोणतं पीक घ्यावं असं वाटत होतं तुम्हाला डाळिंबामध्ये, म्हणजे वेगवेगळ्या बागेमध्ये? बागेमध्ये तसा विचार केला तर ड्रॅगन फ्रूट पण पीक चांगलं होतं. त्याच्या अगोदर डाळिंब आलं होतं. पण डाळिंब आपल्याकडचं मानदेशीमध्ये जर विचार केला तर मान तालुक्यात डाळिंब पीक सगळ्यात चांगलं येतं. आपल्याकडचं क्लायमेट डाळिंबासाठी सगळ्यात उत्तम आहे. मग तुम्ही काय विचार केला त्यावेळेस? डाळिंब आपल्याकडे करूया. डाळिंब. हां. 2005 ला तुम्ही किती झाडे लावलेली? सुरुवातीला आम्ही इकडं मान तालुक्यात तसा विचार केला तर पूर्ण दुष्काळी भाग आहे. पाण्याचं खूप संकट होतं. मग आम्ही सुरुवातीला 400 झाडं लावली. 400 झाडातून आम्ही थोडा वाढवत गेलो. नंतर काही कालखंडानंतर काय झालं, पाणी आणि तेल्या ह्या ज्या जुन्या बागा होत्या त्या पाणी आणि तेल्यानं म्हणजे गेल्या. त्यावेळेस काही नुकसान तुमचं झालं का? नुकसान झालं होतं. ज्या जुन्या बागा होत्या त्या गेल्या आणि तेल्या आल्यामुळं जे उत्पादन अपेक्षित होतं ते उत्पादन निघत नव्हतं. बरं. साधारणपणे त्यावेळेस तुम्हाला 400 झाडं तुम्ही लावलेली, तर ते झाडं साठी जे भांडवल आहे ते कुठून उपलब्ध केलं? भांडवल म्हणजे कांद्यातून जे येणारं पीक भांडवल आहे तेच आपण डाळिंबीसाठी वापरलेला. त्यामुळे तुम्हाला फायदा झाला नाही? मग काय केलं? आणि पूर्वी दर पण कमी असायचे. आता जेवढे अपेक्षित दर आहेत तेवढे पूर्वी दर नसायचे. पूर्वी किती 30 रुपये 35 रुपये म्हणजे मार्केट तेवढं नव्हतं. आता मार्केट आहे, माल बाहेर जातोय, व्यापाऱ्यांची संख्या जास्त आहे. नक्कीच. परंतु मग त्यावेळेसची लागवड कशी होती आणि आत्ताची लागवड, म्हणजे आता तुम्ही सुद्धा 1,500 झाडं लावले, तर अजून तुमची वर 2,000 झाडं आहेत. तर आत्ताच्या लागवडीमध्ये आणि 2005च्या लागवडीमध्ये काय तुम्हाला फरक जाणवतोय? 2005ची लागवड जी होती ती म्हणजे 10 बाय 10 अंतर होतं. बरं. पूर्वी ब्लोअर नव्हते, म्हणजे क्रॉप कव्हर नव्हते. बरं. पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते थोडक्यात. म्हणजे आता जी टेक्नॉलॉजी आपण वापरतो ती पूर्वी टेक्नॉलॉजी नव्हती. बरं. नंतर तेल्यामुळे जरा जुन्या बागा निघाल्या, पाण्याचं दुर्भिक्ष होतं आणि नंतर थोडं पाणी झाल्यानंतर लोक परत डाळिंबीकडे वळाले. नक्की. म्हणजे साधारणपणे 10 बाय 10 मध्ये पूर्वी लावत होते. आता किती बाय किती मध्ये लावतात? आता 14 अंतर सगळ्यात योग्य अंतर आहे. का योग्य म्हणजे काय कारण काय त्याचं? झाडामध्ये हवा खेळती राहते, सूर्यप्रकाश झाडाच्या आतल्या बुडापर्यंत मिळतो आणि काय होतं सगळीकडे माल एकसारखा येतो. झाडाची जी आपण क्वालिटी म्हणतो, फळाची क्वालिटी ती चांगली येते. आपण जर अंतर कमी केलं तर जी आपल्याला क्वालिटी अपेक्षित आहे ती येत नाही आणि रोगाचं प्रमाण पण वाढतं.
मग तुम्ही सांगितले 2005 तुमच्या बागेवरती तेला रोग आलता. मग त्यावेळेस तेलासाठी काय तुम्ही उपाययोजना केल्या का? तेलासाठी कॉपर तुमचं बोर्डो असेल असे स्प्रे घेत होतो, पण त्या पटीत ते कंट्रोल मिळत नव्हतं. बरं, त्याच्यामुळे बाग गेली. त्याच्यामुळे बागा आणि पाणी खूप कमी असायचं. म्हणजे मान तालुक्यात पाणी हे नव्हतंच, मोजकं पाणी. मग ते तुम्ही त्यासाठी जी जमीन जी आहे ती कशी निवडलेली होती, म्हणजे कोणत्या प्रकारची जमीन होती? डाळिंबाला जमीन ही अशी माळरानात चालते. माळरानात डाळिंब सगळ्यात चांगले येतं. आणि समजा एखाद्या बागायत रानामध्ये लावलं तर काय त्याचा परिणाम होऊ शकतो? बागायती रानामध्ये पण डाळिंब येतं, फक्त डाळिंब बागेमध्ये पाणी साठलं नाही पाहिजे, निचरा झाला पाहिजे. आणि डाळिंब लागवड ही बेडवरच पाहिजे, बेडवर केली पाहिजे. मग पूर्वी पारंपरिक पद्धतीने बेडवर करत होते का? पूर्वी बेडवर नव्हतीच. पूर्वी लोक नांगराने तास मारायचं आणि त्याच्यात रोपं लावायची. आता ती पद्धत नाही. आता बेडवरच प्लांटेशन करावं नवीन शेतकरी. काय जण पूर्वी खड्डे जेसीबीने खड्डे काढत होते. मग त्याचे जे खर्च होते ते साधारण किती खर्च व्हायचा त्याला? एकरी साधारण 20,000 रुपये खर्च व्हायचा जेसीबीचा. नक्कीच. आता आपण या बागेमध्ये बसलेलो आहोत. ही बाग आपण बघा, तुमच्या हार्वेस्टिंगला बाग आलेली आहे, काढायला आलेली आहे. तर ही किती झाड आहेत साधारणपणे? हे आता 1000 झाड आहेत. 1000 झाड आहेत. 1000 झाडाला फळ आहेत आता? फळ आहेत, नक्कीच. तर ही झाड आहे ती कुठल्या जातीची आहेत त्याबद्दल काय सांगाल? ही भगवा व्हरायटी आहे. भगवा व्हरायटी. विशेष करून आपल्या मान तालुक्यामध्ये कोणती जात मोठ्या प्रमाणामध्ये येते? पूर्वी गणेश चालायचं, पण आता गणेशला मार्केट नाही. आता फक्त भगवा चाललेला आहे. भगव्याची कॅनॉपी, फळाची साईज, ग्लेझिंग, चकाकी किंवा एक्सपोर्टसाठी म्हणजे फळाची टिकवून क्षमता चांगली आहे भगव्याची. इतर फळाच्या तुलनेत भगवा व्हरायटी चांगली आहे. ही जी लागवड आहे ही लागवड किती बाय कितीवर आहे? ही लागवड 14 आहे आपली. 14 बाय 10. 14 बाय 10. ब्लोरने स्प्रे करता येतो. स्प्रे करता येतो. आणि याच्यामध्ये काय आंतरपीक तुम्ही घेतलेलं आहे काय? नाही. सुरुवातीला एक आंतरपीक घेऊ शकता तुम्ही, कांद्यासारखं. जास्त उंचीची पिकं घेता येत नाहीत. बरं, का घेता येत नाही? कारण काय त्याचं? आपण आंतरपिकाला आपण पाणी दिल्यानंतर डाळिंब पिकाला ते पाणी जास्त होते. डाळिंब पिकाला जास्त पाण्याची गरज नाही. डाळिंब पिकाला जास्त पाणी झालं तर नेमॅटोडचा प्रॉब्लेम राहतो. नक्कीच. खरं तर तुम्ही सांगितलं आता की नेमॅटोड असेल किंवा इतर गोष्टी, कारण आता बघतोय आपण की मे महिन्यापासून आपल्याकडं पाऊस हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, पाऊस पडत आहे. तर आता तुमच्या बागेवरती काय त्याचा परिणाम झालेला आहे का नेमॅटोडचा? त्याबद्दल काय सांगाल? नेमॅटोड आहेच. आणि जी अपेक्षित साईज होती ती साईज आता कसं झालंय, मे महिन्यापासून पाऊस आहे. मान तालुक्यात किंवा सर्वत्रच पावसाचं प्रमाण जास्त आहे. बरोबर. त्यामुळे फळासाठी जे ऊन आवश्यक आहे, सूर्यप्रकाश आवश्यक आहे, तो कमी प्रमाणात मिळाला गेला. त्याच्यामुळे नेमॅटोड आहे आणि फळांची साईज होत नाही. पण त्यासाठी उपाययोजना तुम्ही काय केलत्या का नेमॅटोडसाठी? ऑर्गॅनिक मध्ये पॅसिलोमायसिस चालतं. केमिकल मध्ये जायचं म्हटलं तर तुम्हाला बरेचसे आहेत. वेल्लम पण आहे. नक्कीच. खरं तर आता ही बाग तुमच्या आली, तुम्ही धरलेली आहेत, ही बाग किती बाग तुमची आहे फळ धरण्याची? हा दुसरा बहार आहे. दुसरा बहार आहे. साधारण किती बहार तुम्ही धरता या डाळिंबाचे? साधारण 2 वर्षापासून बहार धरता येतो. आणि बागेवरती जर प्रॉपर शेतकऱ्याचं लक्ष असेल तर बाग 20 वर्ष उत्पादन देऊ शकते. 20 वर्ष. नक्कीच. 20 वर्ष तुम्ही म्हणला तसं, तर सुरुवातीला तुम्हाला ह्याची लागवडीचा खर्च किती रुपये आलता? म्हणजे खड्डे काढणे असेल किंवा बेड पद्धत करणे असेल किंवा झाडं तुम्ही कुठून आणली त्याचा झाडाचा खर्च असेल, किती झाला तुम्हाला? ही झाडं ही रोपं केविकेतून आणली होती. केविके कृषी विज्ञान केंद्र बारामती. नक्कीच. त्यांच्याकडून रोपाची व्हरायटी मला चांगली मिळालेली आहे. पण किती खर्च झाला तुम्हाला सगळ्या या गोष्टीसाठी? तसा विचार केला तर ड्रीप किंवा बेड करणे, रोप 2 लाखापर्यंत खर्च जातो एकरी. एकरी किती तुमचं आता? हे आता 3 एकरचा प्लॉट आहे. 3 एकरचा प्लॉट आहे, म्हणजे जवळपास तुम्हाला 60 ते 70 हजार रुपये एकरी खर्च आलेला आहे. हो. आणि ही बाग तुम्हाला आता 20 वर्ष पुढे चालवायची आहे. नक्कीच. ह्याचं व्यवस्थापन जे आहे, म्हणजे आपण म्हणतो शेतकऱ्याला खरं तर डाळिंब शेतकऱ्याला पैसे मिळतात असं, मी जसं मगाशी म्हटलं की तुम्हाला या डाळिंबातून आता 20 ते 25 लाख रुपये मिळणार आहेत. नक्कीच. पण ह्याच्या मागचा कष्ट खूप मोठा आहे. कारण त्याला स्प्रे देणं, त्याच्यावर काळजी घेणं, त्याची छाटणी करणं. तर याच्या जे व्यवस्थापन आहे ते कसं असतं, म्हणजे लागवडीपासून काढणीपर्यंत कसं असतं? रोप लावल्यापासून सुरुवातीपासून जर त्याला ट्रीटमेंट केली तर झाडं पण चांगली वाढ घेतात आणि झाडं सक्षम राहतात. झाडाची कॅनॉपी आपण पानं जी म्हणतो ते अशी फ्रेश पाहिजेत. आणि झाड लोक काय करतात, रोपं लहान आहेत तोपर्यंत त्याला बहार धरतात, तर ते पूर्ण चुकीचं आहे.
बरं. झाड पूर्ण मॅच्युअर झाल्यानंतरच भार घ्यावा. म्हणजे साधारण किती तुम्ही जसं मला मॅच्युअर म्हणजे झाड किती मॅच्युअर होतं? कमीत कमी 2 वर्ष तर पाहिजेतच. 2 वर्षामध्ये झाड मॅच्युअर होतं. हा, बरं. आणि पुढे 2 वर्षानंतर तुम्ही भार घेऊ शकता. एक 4 महिने 3-4 महिने रेस्ट देऊन झाड तानावर आलं की तुम्ही भार घेऊ शकता. साधारण तुम्ही कुठला भार घेता? म्हणजे बहारमध्ये पण प्रकार आहेत, 2-3 आहेत. आंबे बहार आहे, मृग बहार आहे आणि हस्त बहार आहे. 3 बहारामध्ये आपल्याला धरू शकतो आपण बाग. तुम्ही कुठल्या भागामध्ये आता धरलेले? आंबे बहार आहे. आंबे बहार. त्याचा काय फायदा होतो का आंबे बहारमध्ये धरणं आणि मृग बहार? आंबे बहारमध्ये फळाची क्वालिटी चांगली येते. म्हणजे नॅचरली बहार म्हणतो तो नॅचरली बहार येतो. नक्कीच. छाटणी जसं आहे तर छाटणी किती दिवसांनी करावी किंवा काय त्याच्याबद्दल काय सांगा? छाटणी साधारण 3 महिन्यापासून छाटणी करावीच लागते. झाडाला शेप जो म्हणतो आपण तो शेप द्यावा लागतो. झाडात शेप देताना सूर्यप्रकाश जेवढा झाडामध्ये आत जाईल तेवढा त्या पद्धतीने छाटणी करावी लागते. नंतर पुढे त्याचं व्यवस्थापन म्हणजे पाणी असेल किंवा ड्रीप असेल पाणी खत द्यावीच लागतात. काय म्हणजे कसं असतं त्याचं व्यवस्थापन करताना आपण सुरुवातीला रोपं लावल्यापासून शेणखत टाकून बेड चाळून वगैरे झाडाच्या बुंद्यापासून साधारण 1 फूट अलीकडं आणि 1 फूट पलीकडं डबल ड्रिपर लावून डबल लाईन करणे खूप गरजेचं आहे. पूर्वी शेतकरी काय करायचा, दोन्ही झाडाच्या बुडक्यातच एक ड्रिपर लावायचा. ती पद्धत पूर्ण चुकीची आहे. त्याचा काय फायदा होतो? त्याचा झाडाची रूट डेव्हलपमेंट म्हणतो पण ती चांगली होते. नंतर पुढे मग त्याचं आणखीन व्यवस्थापन असेल, मग समजा औषध आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे, ते रासायनिक असतील सेंद्रिय असतील, त्याचा कसा वापर करता? रासायनिक पण पाहिजे आणि जैविक पण पाहिजे. दोन्ही केले तर तुमची शेती चालू शकते. आता कसं झालं लोकांचं, आणायचं दुकानातून ते वापरायचं, ते चालणार नाही. ऑर्गॅनिक पण पाहिजे. ऑर्गॅनिक आणि रासायनिक दोन्ही असेल तर झाडाची ग्रोथ आणि आपण काय म्हणतो जी साईज मिळून जाऊ शकते. नक्कीच. कधी असं झालेलं आहे का तुम्हाला, म्हणजे की एखाद्या जसं तुम्ही सांगितलं 2005 तुमचं खर्च नुकसान झालं, तिथून पुढे कधी असं झालंय का की तुम्हाला बागेनं कधी नुकसान दिलेलं आहे किंवा म्हणजे फायदाच करत गेली बाग तुमची? ज्यावेळेला दुष्काळ पडला त्यावेळेला तोटा झाला. म्हणजे बहार असताना पाणी नसल्यामुळं 13-14ला दुष्काळ जास्त मोठे होते. त्यावेळेला जरा बागा निघाल्या, बऱ्यापैकी लोकांच्या बागा निघाल्या. त्यावेळेला थोडं नुकसान झालं. पुन्हा परत तुम्ही बागेमध्ये. नक्कीच. यानंतर माझा असा प्रश्न होता की तुमची जी ही बाग आहे आता ह्याचं म्हणजे मार्केटिंग करणं असेल तर मार्केटिंग कसं केलं? म्हणजे 2015 पासून तुम्ही करत आहात, बाग धरत आहात, तर मार्केटिंग कसं करता तुम्ही त्याचं? आता व्यापाऱ्यांची संख्या पण जास्त आहे. व्यापारी शेतकऱ्याच्या प्लॉटवरच येतात आणि आपण म्हणजे कसं 100+ पासून 400 ते 500 पर्यंत किती साईज आहे ह्याच्यावरती व्यापारी तुमचा रेट काढतो आणि व्यापाऱ्याला आता मार्केटमध्ये माल न्यावा लागत नाही. व्यापारी स्वतःहून शेतकऱ्याच्या प्लॉटवर येतात. बरं. साधारणपणे आता आपल्याला हा एक डाळिंब दिसतोय. ह्या डाळिंब साधारण किती ग्रॅमचं किंवा कितीचं आहे? फळाची साईज 400 ग्रॅम आहे. 400 ग्रॅमचं आहे एक फळ. नक्कीच. साधारणपणे आता आपण बघत आहोत तर एका झाडाला किती फळं आहेत? एका झाडाला 120 पर्यंत फळं आहेत. 120 फळं आहेत. आणि साधारणपणे त्याच साईज मध्ये आहेत, म्हणजे 140 ग्रॅम, म्हणजे 400 ग्रॅम, 300 ग्रॅम, काही 200 ग्रॅम अशा पद्धतीची थोडी आहे दिसते तुम्हाला. नक्कीच. आता खरं तर मग ह्याची मार्केट जर सांगेल तुम्ही तर आता रेट कसा चालू आहे याचा? रेट 100 पासून 130 पर्यंत आहेत. चालू वर्षी जरा पावसामुळे सगळ्यांच्या बागा जानेवारी-फेब्रुवारी माल जरा जास्त आलेला आहे मार्केटमध्ये. रेट थोडे कमी आहेत. मग पण तुम्हाला परवडण्यासारखे रेट आहेत का? 100 पासून 130 जरी मी म्हटलं 100 रुपयाने गेला तरी शेतकऱ्याला एवढे पैसे दुसऱ्या कोणत्याही पिकात मिळत नाही. शेती क्षेत्रात जर विचार केला तर डाळिंब हे एकमेव असं एकच पीक आहे ते शेतकऱ्यांना पैसे घेऊन जाऊ शकतं. नक्कीच. खरं तर आता आपण आधुनिक शेतकरी म्हणून पुढे येत आहोत. जसं तुम्ही म्हणाला की आपण आता 10x14 वरती लागवड करत आहोत, मधून आपलं ब्लोअरने स्प्रे केला पाहिजे किंवा इतर काय आणखीन गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजेत. आधुनिकडे आपण वळत आहोत. छाटणी खतं वगैरे न्यायची म्हणले, माल काढायचा म्हणलं तर ट्रॅक्टर जातो येतो, म्हणजे ह्या सुविधा आता नवीन जे आपण म्हणतो ते योग्यच आहे. नक्कीच. समजा झाड तुमचं उद्या मोठं झालं, 20 वर्ष धरणार आता, 20 वर्षामध्ये याच्या फांद्या एकत्र येऊ शकतात का? नाही येतात, पण आपण छाटणी करून झाडाला ठराविक एरियातच वाढवतो. आता 14 फूट अंतर आहे तर आपण हे झाड इकडे 3 फूट काढणार आणि इकडे 3 फूट काढणार, 6 फुटापर्यंत ठेवणार. नक्कीच. त्याचा फायदा आपल्याला की झाड एकमेकाला चिकटणार आहे आणि त्याच्यामुळे जी फळांची संख्या ती सुद्धा जास्त वाढू शकते. नक्कीच. आधुनिक शेतीकडे आपण वळत आहोत तर खरं तर मग पाणी परीक्षण करणं असेल किंवा माती परीक्षण करणं असेल तर हे तुम्ही केलेलं आहे का? माती परीक्षण करणं खूपच गरजेचं आहे. माती परीक्षण केल्याशिवाय कुठल्याही शेतकऱ्यांनी मी तर म्हणतो फळबागेत वळूच नाही.
पूर्वीची पद्धत होती ती कशी दुकानात जायचं, खतं आणायची, टाकायची. पण ऍक्च्युली जमिनीला काय गरज आहे, काय दिलं पाहिजे हे तुम्हाला माती परीक्षण केल्याशिवाय समजणार नाही. म्हणजे आपण कसं पेशंट दवाखान्यात गेलं तर डॉक्टर काय म्हणतो, रक्त लघवी चेक करा. रक्त लघवी चेक केल्याशिवाय जर तुम्हाला काय उपचार करायचा तो समजत नाही. तसंच मातीचं आता ती परिस्थिती झालेली आहे की माती परीक्षण करा, माती परीक्षण करूनच तुम्ही फळबागेत वळा. अगदी मी तर म्हणतो डाळिंब लावायच्या अगोदर माती परीक्षण करा. ज्यावेळेस तुम्ही माती परीक्षण केलं तुम्हाला काय वाटलं की तुमच्या शेतीमध्ये कमतरता आहे? बरोबर, अगदी बरोबर बोललात तुम्ही. काय कमी होतं? लोहाचं प्रमाण कमी आहे. बरं, मग ते वाढवण्यासाठी काय प्रयत्न केले तुम्ही? आपण ज्या लॅबला सॅम्पल पाठवतो त्या लॅबमधून तुम्हाला रिपोर्ट मिळतो कुठली खतं कमी आहेत किंवा कुठली खतं ऍड करायची आहेत. त्याप्रमाणे जर तुम्ही खतं वापरली, मायक्रोन्यूट्रनची कमतरता असू द्या किंवा अजून एखादी कुठली कमी असू द्या, तर ती तुम्हाला कोणता डोस वापरायचे ते लॅबवरूनच कळून जातं. नक्कीच. परंतु पाण्याची कमतरता जसं म्हणता तुम्ही, तर पाणी परीक्षण करणं पण गरजेचं आहे का? कारण आता आपण बघतोय आपल्या बऱ्याच भागामध्ये क्षाराचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. तर पाणी परीक्षण करणं का महत्वाचं आहे? पाणी परीक्षण केल्यानंतर आपण जो म्हणतो 7.5 pH पाहिजे, पण तो राहिलेला नाही. आता पाणी आपल्याकडे जी पाण्याची परिस्थिती बघितली तर पाणी खराब झालेलं आहे. किमान शेतकऱ्याला स्प्रेसाठी तर पाणी बघून वापरणं गरजेचं आहे. आपल्या परिसरामध्ये अनेक बागा शेतकऱ्यांनी लावले असतील, बागा आहेत. तर त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? म्हणजे सध्या तर डाळिंबाची पिकं वाढत चाललेलं आहे, बागा विस्तार वाढत चाललाय, इतर आणखीन काय वाढत चाललंय, काय वाटतं संदर्भात? सगळ्यात जास्त डाळिंब वाढत चाललेलं आहे. पाठीमागचं कारण काय वाटतंय तुम्हाला? मान तालुक्यातलं वातावरण डाळिंबसाठी खूप चांगलेलं आहे. आणि आणखीन एक तर महत्वाचा पैसा मिळतोय. पैसा खूप म्हणजे दुसरं पिकच राहिलेलं नाही असं. नक्की. पण मी बऱ्याच ठिकाणी बघतो की काही शेतकऱ्यांना वाटतं की बाबा डाळिंबामध्ये खूप पैसा आहे. आता समजा उदाहरणार्थ तुमचंच घ्या की चिरमेंनी आता 25 लाख काढले डाळिंबामध्ये, पण चिरमे कधी स्टँडवर जाऊन बसले नाहीयेत किंवा चिरमे कधी एका ग्रुपमध्ये जाऊन बसले नाहीयेत बाग सोडून. खरंय. तर असे काही शेतकरी आहेत की जे बाग सोडून असे म्हणजे डाळिंबाची बाग लावली पण कुठे पारावर बस, कुठे स्टँडवर बस, मग बागाकडे दुर्लक्ष केलं जातं, मग डाळिंबामध्ये फायदा होत नाहीये. तर अशा शेतकऱ्यांना काय सांगाल आपण? मी तर म्हणतो शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्याकडे डाळिंब आहे त्या शेतकऱ्याचा संवाद साधून, म्हणजे त्यानं काय केलंय किंवा त्या प्लॉटची काय परिस्थिती आहे. मग आपण काय होतं, आपण आपलाच प्लॉट बघितला तर तो प्लॉट चांगला दिसतो. आपण जेव्हा इतर 4 शेतकऱ्यांच्या बागा फिरून येतो त्यावेळेला आपल्याला कळतं की आपल्या प्लॉटची काय परिस्थिती आहे. किंवा तालुक्याच्या ठिकाणी असेल किंवा सोलापूरला असतील, सोलापूर डाळिंब संशोधन केंद्रात पण चांगलं मार्गदर्शन मिळते शेतकऱ्यांना. सोलापूर असू द्या किंवा आमच्या आजूबाजू शेतकरी असू द्या, प्लॉट फिरल्यानंतर कळून येतं. तुम्ही कुठे प्लॉट बाय गेलता का? हा, प्रत्येक ठिकाणी म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे चांगले प्लॉट आहेत तिथं आम्ही आवर्जून जातो. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तिथे गेला तर त्यावेळेस त्या बागेत आणि तुमच्या बागेत काय फरक? नक्कीच जाणवतं. काही शेतकऱ्यांनी काय केलंय की झाडं लावताना अंतर खूप कमी केलंय. अंतर कमी केल्यानंतर झाडाला जी अपेक्षित वाढ आहे ती वाढ होत नाही आणि झाडं एक 3-4 बार घेतल्यानंतर म्हणजे मर चालू होती. आणखीन काय बघितलं तुम्ही? झाडाची पाहिजे त्या पटीत वाढ होत नाही. झाडावर जर लक्ष नसेल तर झाडाला पिन होल बोर लागणे ह्या अशा समस्या जाणवतात. आता खरं तर ही तुमची बाग 2 वर्ष तुम्ही धरता, ह्याच्यावरती कुठला रोग आलती का किंवा रोग पडलेला होता का? नाही पडला. काय झालंय, पूर्वी म्हणजे टेक्नॉलॉजी नव्हती. आता आपण माती परीक्षण केल्यापासून सुरुवातीपासूनच माती परीक्षण करून जी आवश्यक घटक आहेत ते दिलेले, त्याच्यामुळे तुम्हाला चांगला फायदा मिळाला. म्हणजे शेतकऱ्यांनी माती आणि पाणी परीक्षण करणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय शेतकऱ्यांनी डाळिंबागेत उतरूच नये. म्हणजे डाळिंबाग उत्पादन जर घ्यायचं असेल तर माती पाणी परीक्षण करणे ही काळाची गरज झालेली आहे. बर, आता हे तुम्ही सांगितलं ही तुमची बाग जी आहे आता हार्वेस्ट म्हणजे 1-2 दिवसामध्ये हार्वेस्ट करणार आहे. व्यापारी आता यायला लागलेले आहेत. मी पण आता बघितलं की व्यापारी येऊन फळाची मागणी करतायत किंवा वेगवेगळे दर ते सांगत आहेत. तर साधारणपणे तुम्हाला किती उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे या बागेतून? साधारण 24 टनापर्यंत माल निघाला. आपली 1000 झाड आहेत, 24 टन माल निघेलच. 24 टन माल निघेल साधारणपणे. म्हणजे ह्याला दर जरी आपण 110 रुपये जर धरला तरी जवळपास 25 ते 30 लाख रुपयाच्या आसपास नक्की उत्पन्न जाते. परंतु ह्याला जो खर्च आहे तो किती तुमचा झालेला आहे?
3 एकरासाठी साधारण 7 लाखापर्यंत खर्च झालेला आहे. 7 लाख 7 लाख खर्च झालेला आहे तुमचा. त्याच्यामध्ये आपण हे लोखंडी अँगल वगैरे वापरले, तारा केल्यात, क्रॉप कव्हर टाकलेला आहे वरून. हे क्रॉप कव्हर कशासाठी टाकतात, त्याचं कारण काय आपल्या शेतकऱ्यांना सांगाल का? क्रॉप कव्हरचा एक फायदा होतो, फळाला जी चमक राहते ती वेगळीच राहते. क्रॉप कव्हर नसेल तर फळावर सनबर्निंग होणे, फळं क्रॅकिंग होणे, म्हणजे ऊन मोठ्या प्रमाणात झालं तर फळ क्रॅक होतात आणि सनबर्निंग पण प्रॉब्लेम आणि त्याचं चकाकी आपण जे ग्लेझिंग म्हणतो ती त्या फळाला राहत नाही. म्हणजे जास्त ऊन पडल्यामुळे ते कसं चमक कमी होते. नक्की, त्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही लोखंडी हे सुद्धा केलेलं आहे, लोखंडी अँगल वापरलेले, म्हणजे कायमस्वरूपी तुम्हाला ते आता 20 वर्ष त्याची लाईफ आहे, तुम्हाला 20 वर्ष त्याचा फायदाच होणार आहे. आणि झाड आपण हे लोखंडी टी करून त्याला 3 तारा ओढल्यात, जेणेकरून काय होते, झाडाच्या विस्तार ज्या त्या बाजूला फांदी जागेवरच राहते, माल पण चांगला येतो आणि झाडाची जी आपण म्हणतो स्टँड ते मजबूत होतं, झाड माल पेलण्यास सक्षम राहतं. नक्की. मग सध्या आता पाण्याची काय व्यवस्था तुमच्याकडे आहे? समजा आता एक पाऊस आहे, पुढे येणाऱ्या काळामध्ये पाणी जसं तुम्हाला की दुष्काळ पडला, तर भविष्यात जे नाही आपण म्हणू की दुष्काळ पडून नाही चांगलं व्हावं, पण जरी आला तर त्याचं पाण्याच्या नियोजनासाठी काय आहे का आपल्याकडे 3 विहीर आहेत, बोर आहेत आणि आंधळी तलावापासून पण पाणी आणलेलं आहे. नक्की, म्हणजे पाण्याची काही कमतरता नाही आता सध्या. पाण्यासाठी खूप प्रयत्न करून पाण्याची सोय केलेली आहे. ज्यावेळेस पाणी नव्हतं त्यावेळेस काय वाटत होतं तुम्हाला? टँकरने पाणी टाकावं लागत होतं. जगवतो. मी तर असं म्हणतो की शेतकऱ्यांसाठी एक संधी असते. म्हणजे काय होतं, काय शेतकरी बागा धरू शकत नाहीत दुष्काळामध्ये, काही शेतकरी अशी ताकद लावून थोडी बागा धरू शकतात, पण त्यावेळेला मार्केट रेट पण चांगला राहतो. असं जे म्हणतो ना, एखादं रिस्क घेऊन काम करायचं आपण, तसं आपण ज्यावेळेला टँकरनं पाणी विकत आणून टाकतो त्यावेळेला बागा 100% सक्सेस होतात. आणि आपण विहिरीचं पाणी देताना आपण काय करतो, मुबलक देतो, आहे पाणी सोडूया, 2 तास सोडू, 3 तास सोडू. पण ज्यावेळेला आपण टँकरच टाकतो ते विकत पाणी असतं, मग आपण ते गरजेनुसार देतो. मग काय होतं, झाडाला जेवढी भूक आहे तेवढीच पाणी मिळालं जातं, त्यावेळेला भार पण चांगला येतो. म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा विनंती आहे की जसं त्यांनी आता सांगितलंय की स्वतःची विहीर आहे किंवा जास्त पाणी आहे म्हणून आपण सारखं पाणी देणं आणि विकत पाणी देणं याच्यामध्ये खूप फरक आहे. जेणेकरून जेवढं झाडाला पाणी लागत आहे तेवढंच पाणी आपण देणं हे गरजेचं आहे. पण हे कसं ओळखावं आपण की किती झाडाला पाणी पाहिजे, किंवा कारण शेतकऱ्याचा अभ्यास सुद्धा असणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय चालणार काय होतंय की मी डाळिंब लावले, नाही 20 लाख उत्पन्न मिळालं, 25 लाख उत्पन्न पाहिजे, पण शेतकऱ्याचा अभ्यासच नाही त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये काय, म्हणजे शेतकऱ्यांनी कसं डाळिंबाचा अभ्यास केला पाहिजे आणि काय केलं पाहिजे? म्हणजे मग ते पाणी असेल किंवा औषध असतील किंवा झाड, आज जसं म्हणाला की आज झाड कोमजलेलं दिसतंय तर त्याला काय परिणाम दिसतो, हे सुद्धा ओळखणे एक शेतकऱ्याची कला असते. नक्की. तर ती काय नक्की सांगा मला. आपण जेव्हा बागेत येतो तेव्हा झाड बोलतं आपल्याला, पण ते शेतकऱ्याला ओळखता आलं पाहिजे, झाडाला काय पाहिजे, झाडाला पाणी मागते, खतं मागते, हे झाड सांगतं तुम्हाला. मग तेवढी शेतकऱ्यांना ओळखता आलं पाहिजे. हे कधी ओळखता येते शेतकऱ्याला? शेतकरी ज्यावेळेला बागेत जातो, बागेत फिरल्यानंतर त्याच्या लक्षात येतो, ज्यावेळेला तुम्ही समजा दुपारी 12 वाजता जर बागेमध्ये आला, झाडाचे शेंडे सांगतात पाण्याची गरज आहे, पाण्याची गरज नाही, हे कळून जातं. झाड बोलतं थोडक्यात. पण ती शेतकऱ्यांनी तो अभ्यास केला पाहिजे. करेक्ट, आता तुम्ही करेक्ट बोला, शेतकऱ्यांनी तेवढा अभ्यास केला पाहिजे. झाडाला मायक्रोन्यूट्रनची कमतरता आहे, मुळ्या चालू नाहीत किंवा आणखी कोणती काय रोग आलेला आहे, बागेत फिरल्यानंतर ते समजून जाऊ शकतं आपल्याला. आणि हे सगळं अनुभवानं येतं हळूहळू जसं तुम्ही जाता किंवा जसं तुम्ही सांगितलं इतर बागेमध्ये जाऊन बघणं सगळ्यात मोठा ती गरज आहे. आपण जेव्हा 4-5 शेतकऱ्यांचे किंवा इतर शेतकऱ्यांचे तालुक्याच्या बाहेर असू द्या, जेव्हा तुम्ही शेतकऱ्यांचे प्लॉट जेवढे जास्त फिराल तेवढा मला आयडिया येऊन जात. शेतकऱ्यांना काय सांगाल, म्हणजे ज्यांच्या डाळिंब बागा आता आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल किंवा काय सांगाल त्यांना की कशा पद्धतीने आपण डाळिंबाकडे बघितलं पाहिजे आणि काय सांगाल त्याबद्दल? डाळिंबीचं जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर शेतकऱ्यांना पहिल्यांदा माती परीक्षण करणं खूप गरज आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला किती खतं द्यायचे आहेत, किती प्रमाणात द्यायचे आहेत आणि कुठली कमी आहेत ते कळणार नाही. कसं होतं, दुकानातून बॅग आणायच्या वापरायच्या, पण जमिनीला गरज काय आहे हे माती परीक्षण केल्याशिवाय समजू शकत नाही. पण ज्यांनी अजून डाळिंबाची बाग त्यांची आहे तर त्यांनी सुद्धा त्याचं व्यवस्थापन जसं आहे तर ते कसं सुद्धा केलं पाहिजे? त्यांनी पहिल्यांदा माती परीक्षण करणं खूप गरज आहे. माती परीक्षण केल्यानंतर खतं टाकता येतात. खतं टाकल्यानंतर झाडाला रिझल्ट पण चांगला येतो. आपण काय होतो, खतं आणायची वापरायची, तसा रिझल्ट येत नाही. झाडाला जी अन्न घटक कमी आहे तो अन्न घटक दिला तर झाडाची ग्रोथ चांगली होते. नक्कीच. आज आता आपल्या शेतकऱ्यांना काय संदेश आणखीन द्याल, काय सांगाल त्यांना? मी शेतकरी बंधूंना असं सांगू इच्छितो की डाळिंब हे पीक
खूप चांगला आहे. फक्त त्याची काळजी घेणं म्हणजे विश्रांती काळामध्ये बागेतील तण म्हणा, परत तुमचं वॉटर शॉट असतील किंवा खोडाला पेस्टिंग करणं, ही कामं करणं खूप गरजेचं आहे. पेस्टिंग केल्यानंतर पिनहोल बोरर जो म्हणतो आपण तो बऱ्यापैकी कंट्रोल येऊन जातो. आणि खोडाला पोस्टिंग करणं म्हणजे काय नक्की करणं असतं? हे काउचुना मोरचूद, बरं, क्लोरोपायरिफॉस, हे जे काय द्रावण असतं हे द्रावण करून आपण ब्रशच्या साहाय्याने खोडाला लावतो. म्हणजे हे खोड दिसते खोडा साईडने लावायचं, खोडाला पेस्टिंग करायचं. बरं, म्हणजे कलर देतो सेम. त्याचा फायदा काय होतो? पिनहोल बोरर होत नाही. म्हणजे रोग आहेत त्याच्यात रोग येऊ शकत येत नाही. समजा एकदाच जर आपण लावायचं काही दर वर्षी लावायचं? नाही, दर वर्षी लावता. आणि अधूनमधून साधारण 3 महिन्यातून एक स्प्रे खोडाला पाहिजेच. लोक शेतकरी काय करतो, जोपर्यंत बागेमध्ये बहार आहे तोपर्यंत बागेवरती काळजी घेतो. ज्या वेळेला बहार नसतो त्यावेळेला पण बागेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. नक्कीच हा शेतकरी बांधवांना खूप मोठा प्रश्न आहे. कारण जसं आपण म्हणतो की जोपर्यंत मला फळ मिळते तोपर्यंत मी त्याला काळजी घेणार, ज्यावेळेस फळ मी देणार नाही त्यावेळेस मी त्याकडे दुर्लक्ष करणार. नक्कीच. तर त्याबद्दल तुम्ही सांगितलं, पण ते का गरजेचं आहे? म्हणजे शेतकऱ्यांनी त्या फळ झाल्यानंतर जी काय काळजी घेणं असेल तर ती कशा पद्धतीची काळजी घेतली पाहिजे? शेणखत आपण रेस्ट पिरियडमध्ये टाकलं पाहिजे. शेणखत पूर्ण कुजवलेलं पाहिजे. त्याच्यावर बॅक्टेरिया वापरायला पाहिजेत, म्हणजे जेणेकरून तुमचं पॅसिलोमायसिस असू द्या, ट्रायकोसोडो, ह्याच्या बॅक्टेरिया आहेत त्या शेणखतामध्ये टाकून शेणखत पूर्ण कुजवून माल हार्वेस्ट केला की लगेच शेणखत वापरलं पाहिजे. म्हणजे झाडावरचा माल काढून शेणखत वापरून झाडाला पाणी देऊन रेस्टवर सोडलं पाहिजे. झाडाची जेवढी विश्रांती काळात काळजी घेईल शेतकरी तेवढं त्याला उत्पादन चांगलं येतं. साधारण किती काळ विश्रांतीचा असतो हा? 6 महिने तरी झाडाला कमीत कमी विश्रांती पाहिजेच. 6 महिन्यानंतर मग तुम्ही बाहेर घेऊ शकता. म्हणजे साधारणपणे 6 महिन्याने आपल्याला फळं येण्यास सुरुवात होते. म्हणजे आपण जो म्हणतो रेस्ट, टोटल रेस्ट ती 6 महिन्यानंतरच पाहिजे. 6 महिन्यानंतर जर बाहेर घ्याल तुम्ही, रेस्ट असेल झाडाला, तर झाडाची साईज किंवा येणारा माल चांगल्या क्वालिटीचा येतो. व्यापारी जागेवरच माल घेतो. नक्की. तर शेतकरी बांधवांनो, हे होते राहुल चिरमे सर, की त्यांच्याशी आज आपण संवाद साधत होतो. आणि आज आपण बघत आहोत की त्यांच्या पाठीमागे की डाळिंबाची बाग त्यांच्या आज येणाऱ्या 1-2-3 दिवसामध्ये हे फळं सगळं त्यांची विकली जाणार आहेत. आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांना दरसुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलं. आपल्याला त्यांची यशोगाथा आहे ती आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली, किंवा आधुनिक शेतकरी कसा असतो, आधुनिक पद्धतीने त्यांनी कशी शेती केलेली आहे हे आपल्याला त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर जाता शेतकऱ्यांना काय संदेश द्याल किंवा काय सांगाल त्यांना तुम्ही? मानदेशचे करण सर असतील, करण सरांनी जे लॅब चालू केलेली आहे माती परीक्षणाची, ती सगळ्यात म्हणजे शेतकऱ्यांना एवढ्याच जवळ, मी तर म्हणतो त्या सॉईल सखी आहेत, त्या स्वतः तुमच्या प्लॉटवर येतात, सॅम्पल घेतात आणि सॅम्पलचा रिझल्ट जो आहे तो तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येऊन येतो. म्हणजे ही जी यंत्रणा आहे मान तालुक्यासाठी सगळ्यात चांगलं काम असेल तर मानदेश फाउंडेशनचं आहे. आणि मला तर असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्यांना माती परीक्षण काळाची गरज आहे. नक्की. तर आणि दुसरं एक मला असं म्हणायचं होतं की त्यांची जी सोलापूरला आपलं डाळिंब संशोधन केंद्र आहे, त्या डाळिंब संशोधन केंद्रामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना नेऊन तिथं मार्गदर्शन केले जातील, केक करतात. आणि सोमनाथ पोखरे सर असतील किंवा मंजुनाथ सर असतील, ह्यांचंही शेतकऱ्यांना मार्गदर्शन राहतं. सोमनाथ पोखरे सर, मंजुनाथ सर हे स्वतः मला प्लॉटवर येऊन त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचंही म्हणजे खूप खूप आभार की त्यांनी स्वतः म्हणजे शेतकऱ्यांसाठी ते वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. नक्कीच. तर श्रोते हो, हे होते राहुल चिरमे सर, त्यांच्याशी आपण संवाद साधत होतो आणि त्यांची यशोगाथा आपण तुमच्यापर्यंत पोहोचवली. तर त्यांना धन्यवाद देऊया. धन्यवाद सर.